अक्षररूपण आणि त्या वृक्षाच्या संबंधाने जगताला जो बोध दिला माऊलीनं, तो बोध म्हणजे आपल्या बुद्धीला कल्याणाची स्थिती प्राप्त करून देणारं वेदाचं वैदिक ज्ञान. त्या वैदिक ज्ञानामुळे बुद्धी सावध होती आणि आपल्या स्थानावर सहज येते. जर आपण आपल्या स्थानाच्या ठिकाणी आलो नाहीत तर ज्ञानेश्वरी वाचण्याचं फल नाही, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणून एक लक्षात ठेवा, हा बंद करत आहे ज्ञान आणि आपलं स्थान. बुद्धीला तिचे स्थान माहित नाही, तिची स्तूप माहित नाही, तिची ओळख नाही तिला. म्हणून राग द्वेषात येते. राग म्हणजे आसक्ती आणि वासना, आणि द्वेष म्हणजे दुसऱ्याच बद्दल वाईट भावना. ही जावी आणि आत्मसिद्धी भोगावी. यासाठी आपण खाली आलो मृत्यू लोकात. हे जाणून देणारा वेद आहे हा, हे कळून देणारी ओवी आहे आणि हे पटवून देणारं श्रवण आहे. आणि हे जिथं साठल्या जातं ते मन आहे. त्या मनाला हे आत्मदहन आहे, तेव्हा हा प्राण संजीवन आहे. शेवट टोकतोय. म्हणून तर मग जे तुम्हाला वाटतं मी बोलते किंवा तुमच्या अशा वाचण्याला चिडते, तर हे हातात नाही तुमच्या. त्याच कारण हे की आपण शब्दात आहेत, ओवीत आहेत, म्हणजे हे काही वाचलं तर त्याचा परिणाम नाही होत, ते कळत पण नाही. इथं काय झालं, ते पारायणाला गेले आम्ही पण बरेच वर्ष गेले ना. तुम्हाला वाटतं का तुम्ही सगळं केलं आम्ही काय केलं असा भ्रम समजू नका तुम्ही. मंदिरात जायचो आणि कुठं घर कुठं मंदिर, खूप दूर. पण खूप वर्षानंतर एक असं वाईट वाटलं मनात की फेऱ्या कवर करायच्या. नंतर शब्दाचं कोणी सांगणं ना, ते श्लोकाचा मनाला बोध होणं, हे जिव्हाळा ताण आता तुमची जवळ असतात घर, आम्हाला दुरून जावं लागतं. आणि आमच्या पारायण कंटिन्यू 4 महिने आले पारायण करावं, पुन्हा करू नये, आमच्याकडे विधान नव्हतं. ते 12 महिने 18 काळ पारायण. मग मी ठरवलं की बाबा नको, एक तर बेजारी व्हायली, नेत्र हातात कापून आम्हाला नको. आपल्या बुद्धीची उन्नती पाहिजे, वेदाचा चमत्कार पाहिजे, ओवीचा साक्षात्कार पाहिजे, कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद पाहिजे. पारायण बंद केलं त्या वर्षीपासून. त्याला कमीत कमी 15 वर्ष होऊन गेले असतील पारायण नाही. आता मग घरी 2 अध्याय काय जे वाचवत ते बी सुटलं. आता चिंतन सुटलं, आता बाकी काही उठलं अशा बी होत नाही. माझं काय केलं नाही केलं त्याच्यामुळे मी का वाचलं, तू वाचलं, तिनं वाचलं, हिनं वाचलं, तो विषय आमचा उरलेला नाही. हे खरं सांगते, कारण LKG बंद झाली आमची. PhD 15 अध्याय काय बोलतो माऊली, काय सांगतात, अर्जुनाचा बुद्धीचा उच्चांक कुठपर्यंत आहे आणि अंतःकरणाची स्थिती कुठपर्यंत आहे. अविद्येचा नाश आहे, अविद्येचा वाढ आहे. इंद्रियाचा विकार आहे का इंद्रियाचे भूक आहे हे बघतो. इंद्रियामधला विकार जळाला का इंद्रिय विषयाकडे पळाले. आता हे पारायण आहे आमचं. हे कुठं नाही सांगत. तिची इंद्रियामध्ये जी भूक होती वाचण्याची, आता भूक आहे मोक्षाची. मन पण इंद्रियच आहे, त्याला मोक्ष लागतोय. बुद्धीला वैराग्य लागते. अंतःकरणामध्ये त्या आत्मत्वाची जाणीव लागते. आता देहा जाणीव नको आम्हाला. मग ही जी प्रगल्भता होती बुद्धीची, त्या स्थितीमध्ये वाचन नाही जमत, इथे चिंतन जमते. आणि तुम्हाला हेच कळत नाही की चिंतन कसं असतं, वाचन कसं असतं. आता हे सांगायचं की त्या डोकं खराब होते, तुमचा ते परिणाम होत नाही. मग तरी पण तुम्ही आज समोर येत म्हणून तुमच्यासाठी बोलते की चिंतन हे
बुद्धीला परमेश्वराचं धन देत, आत्मत्वाची खून देत, वेदाचं ज्ञान देत, ओवीचं भान देत, स्वरूपाची जाण देत आणि जगताचा अभिमान संपवित. ते चिंतन मनाला चिन्मय करत. मग आम्ही का सोडाव त्याला? काय यावं इकडं? अट्टहास का? जाते की नाही? चलणं होत नाही म्हणते, उडगा नाही, मुंडक नाही, गुटके नाही. तिथं का झाली? कसे काय त्या लोकांची बघा ना शक्ती कशी आहे. घरी आली की मग चलता येत नाही, गंगोत्री जाती. अवस्था आहे ती, आहे की नाही? मग तसं तुम्ही जा, गंगोत्री जा, कुठे जा, काही आमच्या बापाचाच नाही. पण जसं त्या गंगेचं टोक बघतात ना, मग ज्ञानाचा गंगेचा उगम हृदयात का नाही तुमच्या? का नाही? आहे का उत्तर ह्याला? तेवढी पात्रता नसते. उगम बघा बाबा, पवित्र आहे ना, तर मस्त काय आम्ही त्या गंगेला. पण ज्ञानाचा गंगेचा उगम हृदयात नाही तुझ्या, हे बी आम्हाला कळतंय. बोधाच्या ठिकाणी चित्त स्थिर नाही, अधिकार उंच नाही, साधनेची तीव्रता नाही आणि बुद्धीला ईश्वराची प्रतीती नाही. मग गंगोत्री गेलीस काय, जमुनोत्री गेलीस काय? इथे त्याच्या पुढे तत्किम तत्किम तत्किम, ही काकाची भाषा आहे, माझी नाही. काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही, काहीच तत्किम. तीर्थयात्रा धमाधमा सांगितलंच आहे. उत्तमा एक मिनिट, कनिष्ठामूर्ती पूजा आणि तीर्थ या शेवटी फेकून द्यायचं धमाधमा. उत्तम सहज अवस्था, सहज भगवंता देतो, उत्तम येतो. मग तुम्ही उत्तम हो आता, आम्ही आणि तुम्ही, हे सांगायचे मला आवर्जून की उत्तम अवस्था सहज त्या भगवंताची जाणीव घ्या आणि देहा जाणी बंद करा. यासाठी काहीतरी करा, प्रत्येक जीवाची साठी, एकासाठी नाही, प्रत्येकासाठी. उत्तम सहज अवस्था का म्हणलं, मध्यमा ध्यान धारणा का म्हटलंय? जरा ते पद नेमून त्याला ध्यान धारणा करून तिथं जाऊ, त्याची एकच पायरी खाली आहे. ध्यान धारणा, प्रतीक्षा, समाधी, योग सगळे जण शिकायचं. कनिष्ठा मूर्ती पूजा, त्या देवीचं म्हण. मग मूर्तीला तरी फुलं वाळ, पाणी घाल, दूध घाल, अभिषेक कर, लिंगाला जा, बारा लिंगाला जा, कुठं जायचं जायचं तिथं जा. मूर्ती पूजा आणि तीर्थयात्रा धमाधम, एकदम आधम. शेवटी सगळ्यात शेवट टोक. काय करू नको, आता गंगेला जाऊन ये, काही पाप धुवून ये, दान धर्म कर, तुझी वारी यात्रा, तो त्याच तरी पुण्य तुझ्या पत्रात बांधल्या जाईल. काहीच नाही होत. तिन्ही बी नाही म्हणलं, चौथं तरी घे की. माय म्हणते डॉक्टर झालं, तू कंडक्टर होतो. ये फोन डॉक्टर केलं म्हणते मी. अरे तू कंडक्टर हो, मला आनंदाने मरता येईल. आता डॉक्टर कंडक्टर सारखीच लेवल आहे का? नाही ना, कशी सारखी हे घंट, आणि त्या डॉक्टर पासून घंटीवाला दुसरा माणूस असते पठवायला मध्ये. म्हणून एक एक अवस्थेतून पुढे जायचं. कोणी तुम्ही असो या आम्ही असो, एक वैयक्तिक प्रायव्हेटपणा बोलत नाही. सगळ्यांनी हा जी अवस्था तुमच्या परमार्थाची लेवल बदला. आपण जे बोध घेतो आता तुम्हाला ते सुरू झालंय. तुम्ही रात्री किती वेळ बसला वाचत, मी झोप गेले. आताच सांगतो तुम्हाला, हे ओढ पाहिजे, कळ पाहिजे. ते चार सागर तुम्ही ते अभ्यास करा, शिका, रेकॉर्डिंग घ्या, त्याच्या प्रक्रिया पाठ करा. त्याच्यातले दृष्टी सृष्टीवाद, अजातवाद, विवर्तवाद, बिंबप्रतिबिंबवाद, आज सृष्टीची उत्पत्ती कशी म्हणजे अजातवाद, आरंभवाद, अपवाद, हे जे मध्ये प्रक्रिया ते सगळ्याकडे ग्रंथ आहेत ना, वाचायचं, काढायचं आणि त्याची ओढ पाहिजे. तेव्हा अध्यात्माची उन्नती होती. विचार सागरणं, पंचपर्यायनं, अमृतानुभवनं, विचारचंद्रोदय, असे नाना ग्रंथ चाळणी करावी, अभ्यास करावा आणि आपल्या आपल्या श्रवणाचा मार्ग धरावा. बुद्धीची उन्नती होती ना. आता नुसतं एकच एक आणि तुमचं वाचन ते आम्हाला काय धिंगाणा वाटतं बरं का. ते
त्याच्यामुळे काय वाटते ना नाही तुम्हाला नाचणं वाटते कौतिक वाटते आम्हाला शून्य माती अधिकार मिळालेला सगळ्या काय वाचते डुक बघते डुलते घालते आपल्याला पटत नाही घोषा वेद पद्याच्या सदाचार म्हणजे आचरण बदलतं वाईट कृत्य नाही वाईट वाणी नाही वाईट शब्द नाही त्याच्या असं बुद्धीची प्रकल्प फांदी तयारी होती सदाचार वेदाच्या विधीला पालन करतो आचरण सदाचार असतं कधी वेद बाह्य नसतं वेदाला धरून आचरण सदाचार म्हणतात त्या आणि त्याच्यातून पुण्याची उत्पत्ती होती आणि बुद्धी शुद्ध होऊन पवित्र होती आणि तिला जगताची ओळख नको होऊन म्हणजे तिच्या बुद्धीमध्ये ह्या खोट्याचा परित्याग होतो सदाचारानं तिला त्याची ओळख पाहिजे तिचं पावित्र्य वाढतं आणि तिला श्रवणात थांबून आपल्या रूपाची ओढ लागते त्या बुद्धीला सदाचार म्हणतात ऐका सदाचाराची या सहसा मग ती काय करते टका उठती वसा तिचा सदाचार करून तिचा सत्कर्म करून दानधर्म करून पवित्र कर्म करून तिचे टोक असे फांद्या वाढतात तिचे सदाचारच कर्म आहे पंक्ती देणं वार हे तुमचं आपले मॅडम हे म्हणलं त्या का करतात ती वारीतलं आणि वारकरी भक्त पांडुरंगाचे प्रिय आणि त्याच्या मुखात अन्न घालणं तिथं जाऊन पंगत कर आणि मला माझा योग बघा ना कसा टका उठती बहुवसा घुमघुमती घोषा वेद पद्याच्या घुमघुमती आता सदाचार तर करतो त्याचे फांटे उंच जातात वचा एक फांट असा दुसरं कर्म तिसरं कर्म असं करतात आपण हा मग टका उठती बहुवसा त्याचे टाक म्हणजे पांटे त्याचे टोक सदाचाराचे टोक वाढतात कर्म आणि त्या कर्माने पुन्हा काय वाटतं होतं ऐका घुमघुमती घोषा वेद पद्याच्या वेदाच्या शब्दाचा घोषाचा ध्वनी घुमघुमतो ध्वनी वेद पद्याच्या त्या पुण्याने वेदाचा जो घोष असतो का सोहम मध्ये तो ध्वनी तुम्हाला ऐकू येतो अंतःकरणावर बघा केवढी दीप आहे त्याला पाठीमागं सदाचार किती दीप आहे बघा सदाचार त्याला मूळ कारण आहे ना मग ही वारी करणं सदाचार करणं कुलधर्म कुलाचार का करणं आता राधासन माझ्या आपोआपच सगळं विधाने विविध याग विधाने ये पानावरी पाणी पाल्या जाते मग शिष्टागम विधाने वेदानं सांगितलेल्या विधीचं पालन करणं शिष्टागम विधाने वेदानं सांगितलेल्या विधीचं पालन करून त्या घरामध्ये सदाचार उत्पन्न करून संतती चांगली होती धर्म त्या घरात आणतो पुण्य तिथं वाढतं आणि संत तुमच्या वाईट मार्गात जात नाही शिष्टागम विधाने हे साठी करा ना तुमच्या कुळामध्ये आघात होणे म्हणून करा ह्याला शिष्टागम विधाने आता तर गरज आहे सध्या तर गरज आहे सध्याच्या विविध याग विधाने विविध म्हणजे याग म्हणजे यज्ञ ज्ञान यज्ञ कर्म यज्ञ पाणी कोणचे यज्ञ आहेत ना दान जे वगैरे तरी यज्ञच असतं ना विविध रूपाची अन्नदान यज्ञच आहे भूदान कन्यादान सोनदान हे नाना प्रकारचे कर्म करणं नाना ब्राह्मणाला बोलणं तपश्चर्या करणं नाना रूपाचं आता आमच्याकडे फार नसते जे जे तुम्ही करतात ते रायसूची धुळी असते बंद केली आमच्याकडे होते की नाही भाऊ मला माहित नाही आमच्या बरोबर आहे जे आम्ही वारी करतो बस बाकी काय करते आपण सोडलं नाही किती वर्षापासून ते छान कुलधर्म कधी सोडू नये आता विविध याग आणि नाना प्रकारचे याग यज्ञ ते करणं हे पानावरी पाणी पाण्या जाते मग एक दुसरे असं कितीतरी यज्ञ करतात आता मग पण सुरुवात करा तुम्ही पाण्यावर पाणी पाण्यावर हे यज्ञ ते यज्ञ ते मग एका मागे एक किलो दुसरं घडतच अहिंसा यमदमी घोषळलेली या अशा प्रकारचे त्या नाना यज्ञाचे घोषळे तत्वकर्माचे घोषळी म्हणजे त्या झाडाला घोष आले त्या पुण्यकर्माचे सदाचरणाचे आणि केलेल्या यज्ञात तपाचे घोष आले त्या मनुष्य रूपी ह्याच्या फांदीला उठती तपाची आढाळी मग त्या केलेल्या कर्मातून तपश्चर्या सुरू होते हे आमचं उभं हे तप सुरू होते वेदाच सगळं आवडत नाही मग तपश्चर्या सुरू होती वेदाची श्रवणाची मोक्षासाठी केले लाखो जन्माचा पाप त्या तपामध्ये जळून खाक म्हणून तपश्चर्या असते वेदाध्ययन नामस्मरण
भक्ती, ग्रंथाचे चिंतन, श्रवण, साधूची सेवा, तीर्थयात्रा, आपलं उदास वृत्ती आणि त्या ज्या वासनेला थांबवणार एक तपश्चर्या असते. जी संसाराची भूक असते का जास्त, तिचं नाव वासना. तर ती संपत्ती ह्या तपश्चर्येनं, तपाची आढाळीया. मग ते देहातून एक तपश्चर्या सुरू होती. तप, वैराग्य. बघा कसं तप सुरू होत. तपाच्या ढाळ्या फुटतात त्या मनुष्यरूपी बुद्धीला. देती वैराग्य शाखा कवळीया वेल्हाळपणे. मग अशा फांद्या फुटतात. वेल्हाळपणे म्हणजे त्या एकमेकाला आलिंगन देतात. नवीन फांद्या फुटतात वैराग्याच्या, तपाच्या, सदाचरणाच्या, दान देण्याच्या, लोकांबद्दल कळकळ, लोकांसाठी एक कार्य करणं, लोकांना आशीर्वाद देणं, लोकांच्या मुक्तीसाठी आयुष्य घालणं. काही जे करतात ते जगासाठी करा वाटतं. पानवटीस ठेवणं, कुणाचं लग्नच लावणं, कुणा धर्म देणं, कुणाच्या लेकराला पैसा देणं, कुणाचे लेकर शिकवणं, कुणा दुःखाला धावून जाणं, बिमार माणसाला पैसा देणं, वगैरे वगैरे वगैरे. जिथे अडचण असेल ते कार्य करणं. ते तप तयार होतं. तिथं खूप पुण्य तयार होतं ते. आता ऐका, दीती वैराग्य शाखा कवळीया मेलाळपणे. वैराग्य शाखा, मग वैराग्याच्या फांद्या फुटतात कवळ्या कवळ्या. मधुमधल्या फांदीला, मनुष्यरूपी फांदीला, आणि मग ते एकमेकाला आलिंगन देतात. मग ते पुन्हा वैराग्य वाढतं. आणि आलिंगन म्हणजे ते तप संपत नाही, वाढतं तपश्चर्या. तप थांबत नाही. वेल्हाळपणे म्हणजे आलिंगन देतात फांद्याला फांद्या वैराग्याच्या. मग तिथं वैराग्य वाढतं आणि आसक्ती जळते. आसक्ती जी असते का, जन्मजन्मांतराचे वाईट कर्म भोगले ना आपण, केलं आणि भोगलं, ती वासना तुमच्यामध्ये सुप्तपणे बुद्धीमध्ये असते, मनामध्ये. मग कोणत्या वाईट कर्माच्या असत्या, भोगाच्या असतात, चोऱ्या करणं, वाईट बोलणं, वाईट विचार, आणि ते चांगले विचार. मग ह्या चांगल्या तपाने ते विचार जळून जातात, पाप जळून जातं. तुम्ही काय काय केलं ते त्या तपाने राख होतं. आणि जेव्हा ते संपत पाप, तेव्हा तुमच्या श्रवणामध्ये तुमचा प्रवेश होतो, तोपर्यंत नाही ना. म्हणून हे वैराग्य तुमच्याकडे पाहिजे. तिथून नंतर जेव्हा जेवढं तुम्ही श्रवण केलं तेवढं तुमचं पाप जळून जातं. आणि जेव्हा तुमचं पाप जन्मजन्मांतराचे समूळ भस्म होतं, एक शिल्लक काहीच राहत नाही आणि आता उत्पन्न होत नाही. म्हणजे पापाचा तीळ मात्र लवणे सोडत नाही आणि पुण्य जमा होतं स्वर्गात असतं तुमचं. आणि हे आत्मशुद्धीचं म्हणजे आत्मप्राप्तीचं ना, त्या ठिकाणी हा मोक्ष कुणाला भेटत नाही. मग त्यावेळेस त्या श्रवणाच्या माध्यमातून लाखो आणि कोटी जन्माचे तुमच्या वासना आणि पाप असतं, भेद असतो आणि देहा संबंध असतो. या 4 गोष्टी असतात. वासना खूप असते, पाप भयंकर असतं, मन अपवित्र असतं, मल नावाचा दोष असतो, आणि बुद्धीचा संबंध देहाशी असतो, आणि ईश्वराचा आपला भेद असतो. ह्या गोष्टी असतात तुमच्याकडे. बरोबर आहे. मग संबंध त्या ईश्वराचा नसतो. तो संबंध खोट्याचा, जगताचा, कर्माचा, पापाचा, अवगुण कमीत कापले, मत्सर, द्वेष, त्याच्याकडे संबंध. पण हलक्या संबंध श्रवणाला तो कमी होतो. वेदाच्या शक्तीने बुद्धी महान होती आणि जडाला जाणून जडातून बाहेर येते. आणि खऱ्याची तिला ओळख विवेकाने होती, आणि खोटा आणि खरं त्याला विवेकाने तिला सगर्भ, विवेकाला धारण करते, विवेकाचा गर्भ धारण करते बुद्धी, सगर्भ. त्या बुद्धीमध्ये विवेकाचा गर्भ धारण जातो आणि वैराग्य उत्पन्न होतं. फांदीला फांदी उडती, एकमेकाला वैराग्याच्या फांद्या आलिंगन देतात, आणि त्यानंतर ते अंतःकरण भगवंताला प्राप्त होण्यासाठी योग्य बनतं. आणि त्या ठिकाणी ज्ञान थांबतं, आणि त्या मनाला मी कोण कळतं, आणि ते मन ज्ञानाच्या रस्त्यावर येतं आणि स्वरूपात थांबतं आणि स्वरूपाला बघतं आणि स्वरूप बनतं. संपला परमार्थ. तुझी उंची राणी आहे. एक गीता आपण जर नुसतं नाव काढलं, श्रवणाचा महाद्वारी गीता जेते श्रवण करी, सृष्टीच्या आदिवरी जळेचे पाप. अज्ञान म्हणले का? श्रवणाला अज्ञान जात नाही, वाचण्याला जात नाही, श्रवणाला जाते गीतेच्या.
मग ते पाप आहे ते हलके हलके धरून जातं. पण आम्हाला इथे श्रवणामध्ये पाप जातं आमचं. रोज गीता आहे ना आमची. हा. गीता सुटली का तुमची? वय सुटल्या का? वया कुठून आहेत? गीतेत नसेल. म्हणून जे एक पुढचा मार्ग घ्यावा बुद्धीनं. पहिली पायरी, श्रीपाद, श्रीपाद, चौथी पायरी, संपल्या पायऱ्या की तो असतो. पण कुंडलिकाची पायरी झाली की परमात्मा आहे ना समजायचा. पण ते म्हणतो आधी या पायऱ्या आणि मग मी असं. तिथं बी कसं सांगितलं, चौखोबा, नंतर नामदेव, नंतर कानोपात्रा, नंतर भगवान. एक मिनिट. वैराग्य शाख्या कवळी विल्हाळपणे विशिष्ट व्रताचे भोग धीराच्या अनगटी तीख जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती विशिष्ट व्रताचे भोग धीराच्या अनगटी तीख. नाना व्रत करतो आपण त्याच्यामुळे धीर मग ते बुद्धीला धैर्य येतं. त्याच्या धैर्याच्या फांद्या अशा उंच उंच जातात. असे विशिष्ट व्रत त्याचं आपण केलं ना पालन. व्रत झाले की आपलं करत काय नाही मात्र दगड बघा की हेच राहिले हेच करत नाही आपण. धैर्य अनगटी तीख धैर्याच्या फांद्या वाटतात. जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती. बघा मग त्या व्रताचे फोक काय वाटतात? उंच उंच. व्रताच्या जे व्रताच्या फांद्याचे फोक उंच उंच हे व्रत करून पुन्हा उंच फांद्या. जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती. मग त्या व्रताच्या फांद्या उंच उंच जातात. मग त्या व्रताच्या फांद्याच्या तपानं काय होतं ते कालचं होत. राधा मुली मला माई हे व्रत कराय तुमचं चातुर्मास ऐकायचं. खाली वेदाचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट सर्व वाजे अचाट सत्वाणुत. आता वेदाचा पाला कसा दाट तयार होतो बघा. आता मस्त माझी वेदाचा पाला दाट. मग ह्या वेदाचा पाला दाट म्हणजे त्या व्रतानं केलं की व्रत कुठले असतात? वेदाला धरून असतात. वेद कुठं आहे? ते व्रत कुठं नाही? वेदात नाही. मग वेदातून सत्कर्म झालं, सद्बुद्धी झाली, पुण्य वाढलं, मग आता बुद्धी शुद्ध झाली. मग श्रवणाकडे यायला सुरुवात झाली. ते कारण झालं वेदाकडे. मग माझी वेदाचा पाला दाट. मग त्या करून त्या तपानं त्या व्रतानं सत्वगुण खूप वाढला. छान छान वाढला. मग पाला म्हणजे ते झाडाला पाला तसं घेऊ असते खूप खूप फांदी कुठं दिसते? काड्या दिसते काड्या फक्त पाला दिसतो. मग ते तो वाढला सत्वगुण खूप वाढला भयंकर. तो करी सुविद्येचा झडझडाट. बघा सुविद्या म्हणजे आत्मा. हा किती बापरे. सुविद्या म्हणजे ब्रह्मविद्या. आता वाहतो सुविधेचा वारा काय होते जास्त. ही विद्या शिकावं, ब्रह्मविद्या शिकावं, श्रवण करावं, लावून घ्या, ते श्लोक लावून घ्या, ते गीत तो ग्रंथ लावून घ्या. त्याच्यात काय सांगितलं, त्याच्यात काय बोलले, ते संत काय म्हणले, त्या ओवीतून काय सांगितलं, तुकोबराय काय बोलले, माऊली काय बोलले, एकनाथ महाराज काय बोलले, नामदेवराय काय बोलले, जनाबाई काय बोलले. सुविधेचा झडझडाट. हा असं तव वाजे अचाट सत्वा निळू. मग तो सत्व गुण एवढा वाढतो तुफान विचारूच नका तुम्ही. त्या दोन्ही गुणाला मग त्या सत्व गुणामुळे त्या तपामुळे त्या व्रतामुळं त्या करणं नाना नाना वेदाचा याचा अभ्यास करतो ग्रंथाचा आणि त्या संताचं ज्ञान त्या बुद्धीमध्ये येतो. तपाचं फल आहे व्रताचं. बघा तुम्ही तेवढं पार केलं परभणीत आले नसतं तर असले ग्रंथ वाणीतून उच्चारता शक्य का ताई? लोकांना वाचता येत नाही. आत्म्याचे उपकार आमच्यावर. असले ग्रंथ दाखवा कोणत्या गावात आहे ते सांगा. अमृतानुभव कोण सांगते ते ना? चक्कर तिथे जाग्यावर समज लागते. लिहून असं आमचे बोट वाकडे झाले स्वानुभूती लिहून सांगताना नाही मी स्वानुभूती. केवढा ग्रंथ आहे तपश्चर्या लागते. आज तुम्हाला सून यायला घर लागते, शेत लागते, पोरग लागतं, पैसा लागता. ती भिकणाऱ्याची का पोरगी असेल तिचा बाप रस्त्यावर फुलं इथं फुलं तुमच्याकडूनच फोन लावला तुम्ही. धर्म ढाळ बहाळी. बापरे धर्म ढाळ बहाळी. ती धर्माची पुण्याची फांदीच्या मनुष्य रुपये द्यायला फुटते. धर्म ढाळ बहाळी उंच वाढते. फांदीला फांदी धर्माला आच्या फांद्या फुटतात धर्माच्या. वृक्ष दिसतच नाहीत.
बघा धर्म ढाळ बहाळी दिसती जन्म शाखा सरळी. बघा त्या धर्मरूपी शाखावर शाखा मी आधी सांगून जाते पुढचं वागासारखं झालंय तुमच्या. त्या धर्मरूपी शाखावर शाखा शाखावर शाखा अशा फाड त्या शाखाचा एवढा विस्तार होतो पुण्याचा की त्याला मीच दिसतो पुन्हा. त्या पुण्यानं मला तिथं जावं लागतं, त्याच्यापाशी एक व्हावं लागतं, त्या बुद्धिमध्ये रमावं लागतं आणि बुद्धीला ब्रह्म रूप होऊन त्या जीवाला मला एक रूप व्हावं लागतं. धर्मरूप डहाळी धर्माचा लवलेश नाही. काय माऊलीचे वाक्य, काय माऊली असेल काही. बापरे बाप. तिथं धर्म डाळ बहाळी त्या मनुष्यरूपी देहाला धर्माची ढाळ्याच्या ढाळ्या फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या आशा फुटत्यात. आपण वर्णन करू शकत नाही इतकं पुण्य एवढा धर्म तिथं प्रगट होतो. ऐका दिसती जन्मशाखा सरळी ती आड फुटती फळी स्वर्गाधिक. मग आता आडवाटा फुटते किती कर्म करतो बाप्पा, मग ती आडवाट झाली स्वर्गाची, मग ती फांदी आडवाटाला गेली स्वर्गाला. पण ज्यानं तेच कर्म निष्कर्म केलं तर ती फांदी आली मोक्ष मार्गाला, वेदाकडं गुरुकडं श्रवणाकडं चिंतनाकडं. मग ती फांदी स्वर्गाकडे नाही. आता ही धर्माची फांदी कोणाकडे गेली? स्वर्गाकडे. कारण धर्मानं केलेलं कर्म स्वर्ग देत आणि जाणून केलेलं कर्म मोक्ष देत, संतांची भेट देत. पण निष्काम कर्म एखाद्याच असतं. ताई लोक पुण्य करून बोबटा जास्त स्वर्गाच जास्त अपेक्षा करते. कर्म विधीनुसार कर्म त्या लोक हे कळतं का ज्ञान म्हणून त्याला स्वर्गात ठेवलेलं आहे. असे छोटे मोठे का असे आतून आत कर्म कळत. एक कर्म केलं, 2 लाख केलं, 10 केलं, स्वर्ग पिंडे का बाबा? स्वर्ग काय सोपाय का? स्वर्गापर्यंत जायला इतकं लागते भगवंत. त्यांना जन्म पुन्हा स्वर्गातून पुन्हा खाली येणं, पुन्हा जन्म, पुन्हा मनुष्य होणे, पुन्हा ते कर्मच करतात. म्हणजे हा अवघड आहे ना, पण कठीण वाईट त्याच्याच वाटते ना. मग जाऊ नका स्वर्गाकडे इकडे तिकडं. नाही नाही तुम्ही हा कशाला स्वर्ग? मग ज्याला कर्माच्या अपेक्षाच नाही बेटा, ज्याला हिंडायचं त्याला स्वर्गात असते. त्याला ह्याची ते बुद्धीला हे नाही ना, श्रवणाची ताकद नाही, त्याला हे इकडे फक्त देव. श्रवण केलं त्याला ज्ञान नाही झालं आणि त्याच्या बुद्धीचा अधिकार नाही, त्याला तीव्रता नाही, त्याला विवेक नाही, त्याला वैराग्य नाही, त्याला संमोदम नाही, मग त्याला काय देणार देव? ते मग माझं ऐकतो पण माझी प्राप्ती नाही, स्वर्गात जा. श्रवणाचं पहिलं फळ हे स्वर्ग. न कळणाऱ्या लोकांना 4 लोक आहेत ना त्यामध्ये, कळणारे, मंद बुद्धी, मंद, तीव्र, तीव्रता असं नाही. म्हणून तर मी म्हणते अनुवाद करा. चिडते कशा म्हणून? हो ना, तुम्ही अभ्यास करा, अनुवाद करा. किती बोलते मी, यांना बोलत नाही, त्यात खेळा बसतो तरी बोलत नाही. ते नाही बोलत झापचा ज्या मनामध्ये साठा नाहीये, वेदाचा वाटा नाहीये, तर तो ताटत असतो माणूस. ते मौन आहे, त्याच्या अंतःकरणाची अवस्था बदलली नाही. इथे शमोदा मन आहेत ना, इंद्रिय निग्रह, मन निग्रह, साधना परिपूर्ण आणि वैराग्य आणि वृत्ती मऊ. आम्ही काय म्हणतो को बरं आहे, आम्ही मेनावून मऊ, नाही तर वज्रापेक्षा कटे आहे. वेळ आल्यावर मी मुडके कापू. बरोबर आहे. नाही तर मेनापेक्षा मऊ आहे. आम्ही कोणाला काय सांगितलं नाही काही, सगळं सांगितलं. म्हणून जे श्रवण असतं, जे बोध असतो, जो वेद असतो, त्याच्या भक्तीनं मन पगळत. पण त्याच्या अवधान तपश्चर्या, अनुवाद, आपलं अध्ययन, आपलं मनाचा निग्रह, आपले दोष काढणं, आपलं अंतर्मुख होणं आणि अंतरात राहणं, आत्मसुखाचा भोग घेणं आणि वृत्तीचा त्याग करणं, विवेकाचं भान येणं आणि आत्मस्वरूपात राहणं, हे आपलं लक्षात येते साधकाचे. म्हणून जगात पण साधकासारखा पुण्यवान पण नाही. मी तुम्हाला बरोबर म्हणलं, योगी सुद्धा तुच्छ आहे, भक्त सुद्धा कमी येतात. योगी भक्त हे बाकीचे सगळे मोक्षपुढे तुच्छ आहे. सगळे इतका महान येतो जगात, कारण तो आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी जगतो ना. बाकीचे त्यांना कळतच नाही कसं जगावं, काय करावं, काय अध्ययन करावं, कुणाचं ऐकावं, कसं ऐकावं, का ऐकावं, हे कळत नाही ना. कुणाचं ऐकायचं, कवर त्याच्यात राहायचं. ही कथा नाही, ही व्यथा आहे अज्ञानाची.
ही मेधा म्हणजे वेदाचं ज्ञान ही बुद्धीला ग्रहण करण्याची जी शक्ती असती तर अधिकार उत्पन्न होतो आणि बुद्धीची उन्नती होती, वेदाची संपत्ती येते आणि आवरणाची निवृत्ती होती, स्वरूपाची प्रगती येते, जीवनमुक्ती हातात येते आणि तो मुक्त होतो, भगवंतात जातो, एकरूप होतो, ब्रह्मनिष्ठ होतो, ब्रह्माची स्थिती भोगतो, जगाला ब्रह्मावस्था देतो. सिद्ध महात्मा तोच महात्मा. पॉलिश केलं तर डाळ होती, ती शिजवायची आणि खायची. आता पॉलिश पुन्हा कोण देते डाळ द्या, तेच ते करणं, बहिरंगात राहणं. हो ना. आता जगाला बहिरंगाचं सगळं अंतर द्यावं कुठं. ते काल कसं म्हणले पंढरपुरात आयल्याताई, माई मठात राहा 4 महिने तुम्ही. आणि हे वाक्य मला तुम्हाला कळालं नाही, मला खूप. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.